नमस्कार, मी कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागामार्फत डॉक्टर मयेकर आपल्याशी एक उपक्रम सांगू इच्छितो की हा जो पशुधनापासून जे होणारे फायदे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत आणि ते नुसतं दूध, ताक, लोणी, दही म्हणजे पशुधन नव्हे तर पशुधनाच्या दुय्यम उत्पादनातून मिळणारे मूल्यवर्धन असं त्याचा माझा विषय आहे। आणि हे मूल्यवर्धन म्हणजे काय तर आपण दूध, दही, लोणी, तूप नेहमी घेतो, पण त्याच्यापासून त्यांचे शेण आणि मलमूत्र ह्याच्यापासून जे मिळणारे आपल्याला फायदे आहेत, दॅट इज बाय प्रॉडक्ट आपण ज्याला म्हणतो की ते अतिशय किफायतशीरपणे आपल्याला चांगल्या सुस्थितीमध्ये नेण्यासाठी सुद्धा उत्पन्न त्यापासून आपण मिळवू शकतो। सध्याच्या काळात जर बघायला गेलं तर पंचकाव्य हे जे आहे त्याच्यामध्ये शेणखत आणि शेण आणि मलमूत्र ह्याच्यापासून निर्माण होणारे जे बाय प्रॉडक्ट आहेत किंवा जे गोष्टी आहेत ह्यापासून आपल्याला फार किफायतशीर फायदा होऊ शकतो। फक्त त्याची माहिती होणं हे गरजेचं असल्यामुळे विद्यापीठामार्फत मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे। पशुधन उपयुक्त उत्पन्नाचे मूल्यवर्धन म्हणजे शेणापासून आपण गोवऱ्या करतो, धूपकांडी करतो, गोमूत्र अर्क करतो, ह्या सगळ्याचा उपयोग आपल्या किफायतशीरपणे धंद्यासाठी होऊ शकतो आणि त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकतो। तसेच मित्रांनो, आपण गोमूत्र अर्क तयार करतो। गोमूत्र अर्कापासून आपल्याला मूत्रविकार, मूतखडा, लठ्ठपणा, उत्सर्जित ज्यासाठी आपल्याला जो त्रास होतो तो होत नाही आहे किंवा याचा उपयोग त्वचा रोगावर होतो, अशक्तपणावर होतो आणि मेन म्हणजे कर्करोगावर सुद्धा ह्या औषधाचा फार प्रमाणात उपयोग होतो आहे। याचं डिमांड आता दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, त्यामुळे गोमूत्र अर्कला फार डिमांड आलेला आहे आता। तसंच आपण घनवटी करतो, ही घनवटी ही पण फार उपयोगी आहे। त्याच्यामध्ये 10 लिटर शेणामध्ये 500 ग्रॅम हळद आपण मिक्स करतो आणि त्याचा अर्क करून आपण तो घनवटी हा औषधी बनवतो। तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा रक्तस्राव, सर्दी पडसे, त्याच्या रोगनिदान शक्ती, उच्चवर्धन, मधुमेह म्हणजे ब्लड प्रेशर, शुगर आपण म्हणतो ते, किंवा सांधेदुखी आणि शिवाय कर्करोगावर सुद्धा या घनवटीचा उपयोग होतो। तसंच आपण धूपकांडीसुद्धा ह्या शेण आणि ह्याच्यापासून तयार करतो। ते गाईचे शेण 1000 ग्रॅम, दुधात गावठी तूप हे आपण 200 ग्रॅम घेतो, तुकडा तांदूळ हा आपण 200 ग्रॅम घेतो, पाणी आवश्यकतेनुसार घालतो आणि डिंक त्यामध्ये 20 ग्रॅम आपण ॲड करतो। त्याच्यामुळे त्याचा जो लगदा होईल त्याची आपण धूपकांडी बनवतो आणि ही धूपकांडी वातावरण शुद्धीकरणासाठी फार उपयोगी होते आणि ह्याच्यामुळे वातावरण चांगलं झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढत राहते। तसेच आपण गोधनाचे उत्पादन करताना आपण गोमाय केक तयार केलेली आहे विद्यापीठामार्फत। ही गोमाय केक मॉस्किटो रिपेलंट म्हणून वापरतात, तसेच ही होम हवनसाठी आपण वापरतो, त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला चूल पेटवता येते आणि ते हँडलिंगसाठी फार इझी आहे, त्यामुळे आपण या जागेवरून त्या जागेवर नेऊ शकतो। टॅबलेट फॉर्ममध्ये हे आलेले आहेत। त्याच्यापासून आपण अगरबत्त्या, साबण ह्यासुद्धा गोमूत्र आणि शेण मिक्स करून हे त्या आपण वापरू शकतो। तसेच आम्ही लेंडी खत तयार करतो। लेंडी खतामुळे जमिनीचा पोत वाढतो, तसंच प्रतिकारशक्ती वाढते, त्याचबरोबर त्या रोपाला फास्ट ग्रोथ म्हणून आपण त्याचा उपयोग करतो। वर्मी वॉश म्हणजे जो गोमूत्र याच्या गांडूळ खतापासून तयार होतो त्याच्यापासून हळूहळू पाणी सुटतं, तो वर्मी वॉश पण आपण ह्याच्यामध्ये वापरतो। वर्मी वॉशमुळे डबल उत्पन्न मिळतं, जमिनीचा पोत वाढतो, तसंच जमिनीची न्यूट्रिशन धरून ठेवण्याची ताकद वाढते, त्यामुळे गोमूत्र वॉशसुद्धा फार उपयोगी आहे। नंतर गांडूळ खत आम्ही देतो, त्याच्यात गांडूळ खतापासून फास्ट निर्मिती होते, जमिनीचा पोत सुधारतो, सामू सुधारतो। तुम्ही तुमच्या फुलझाडांना, किचन गार्डनला किंवा फळझाडांना हे जर घातलं तर तुम्हाला चांगल्या स्थितीत फायदा होऊ शकतो। तसेच स्पीड डिकम्पोजर असं आम्ही एक तयार केलेलं आहे। ते स्पीड डिकम्पोजर म्हणजे त्याच्यामध्ये गूळ 2 किलो, 1 लिटर गोमूत्र, 5 किलो शेणखत आणि 20 लिटर पाण्यामध्ये जर मी मिसळलात आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 7 दिवस जर ढवळत राहिलात
तर हे कुजण्याची शक्ती ही जी तुमच्या जमिनीपासून सगळ्या जो आपण वेस्टेज तयार करतो त्या वेस्टेजची कुजण्याची शक्ती वाढते आणि त्यामुळे फास्ट डिकम्पोजन होऊन आपल्याला खत लवकरात लवकर मिळतं। असे हे गोधनाचे आपल्याला उत्पन्न फार उपयुक्त आहेत। याचा तुम्ही उपयोग होऊन तुमच्या उत्पादन शक्तीमध्ये वाढ होईल। नमस्कार।